आज मी तुम्हाला लसणाची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। हे ना 4 ते 5 मोठे मोठे आकाराचे गड्डे घेतले होते आणि सोलून बघा ह्याला मी असं तव्यामध्ये ह्याच तव्यामध्ये भाजून घेतलेले आहे। ह्याच्यामध्ये तिखटवाल्या 4 मिरच्या घेतल्या होत्या एकदम बारीक कापून, त्या पण ह्याच्यामध्येच भाजून घेतलेले आहेत। आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, लसणाला आपल्याला थोडंसं फोडून घ्यायचं आहे। ह्या ठोंब्यानं काय करणार आहे मी एका साईडला करणार आहे आणि फोडायचं कसं तुम्हाला दाखवते का, प्लेटमध्ये जरी का एवढंच, फक्त जास्त फोडायचं नाही आपल्याला। त्याचं तोंड उघडलं पाहिजे, म्हणजे त्याच्यात आपण जे काही टाकणार आहे ना त्याचा अर्क त्याच्यामध्ये मुरला जाईल। तर हे मी पहिलं सगळं करून घेते मग तुम्हाला दाखवते। लसूण बघा मी सगळा फोडून घेतलेला आहे। आता ह्याला काय करणार आहे, एका वाडग्यामध्ये मी काढून घेणार आहे। आणि हे कोकम आगळ आहे, ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे माहिती आहे का, 1 चमचा पिठी साखर मी कालवून घेतलेली आहे। पूर्णपणे असं वितळून घ्यायची आणि नुसतं आगळ जरी टाकलं तरी पण चालू शकते, पण जेवढं तुम्हाला हवं आहे ना तेवढंच टाकायचं। मिक्स करून घेऊया। ह्याची चव ह्याच्यामध्ये चांगली मुरते आणि मग खायला पण आपल्याला हे चांगलं लागतं। ह्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चिमूट मीठ टाकायचं आहे। मिरच्या सुद्धा तुम्ही अजून वाढवू शकता बघा या अशा पद्धतीमध्ये। आणि हे लगेच खायचं नाही, हे 3 दिवस तरी चांगलं मुरलं पाहिजे। का बॉटलमध्ये भरायचं आणि मुरत ठेवायचं चांगलं। वाटलं तर आता हे कसं माहिती आहे का, आंबट असतं, आंबट गोड लागेल हे तुम्हाला, खायला पण छान लागेल चवीला।